आणि हा बेदाना कुणी मागवलाय ते सांगायला तयार नाहीत, परंतु सांगतील लवकरच. माझ्याकडे पण ही कागद आहेत, कुणी आणलाय काय केले. कारण सांगली जिल्ह्यात एवढा बेदाना असताना ह्या 260 रुपयानं माझ्याकडे जी कागद आहे हे 260 रुपयानं ह्यो बेदाना आला आहे किलो रेट आहे ह्याचा. ह्यो अफगाणिस्तानवरून आला आहे आणि ह्याचा बट्टेजा ॲग्रोटेक कोल्ड स्टोरेज प्रायव्हेट लिमिटेड ह्यांच्याकडं तो बेदाना आला आहे. असं किती जणांनी मागवलं आहे खोलात आम्ही जाणार आहे, पण ह्यांच्याकडं कोणाचा आला आम्हाला बघायचं आहे. कारण आम्हाला ही रस्त्यानं जाता येता ही बॉक्स वेगळं दिसलं म्हणून हे बेदाना नक्कीच काहीतरी वेगळा आहे म्हणून आम्ही इथं लगेच फोन केलं. मी सगळ्या द्राक्ष बागायतदार आमच्या संचालकांना या इथं काहीतरी वेगळं दिसतंय. इथं आल्यानंतर आम्ही सगळा खोलखोल केला. ही बेदाण्याचं अफगाणिस्तानचं बॉक्स लॉट नंबर 360 हे चांगलं बॉक्स घे, चांगला घे हे अच्छावाला प्रिंटवाला लिहिलं इकडे का इकडे हो का. ही लॉट नंबर ही 360 जो कुणी मागवला आहे अफगाणिस्तानचा ओरिजिनल बेदाना आहे, कंदाहारमधनं आलेला आहे. ही इथं बघा, हिचं पण इथं एक आहे स्टिकर. ही बॉक्स आहे 10 किलोचा बॉक्स आहे. आणि हा बेदाना आम्ही मोर्चा काढला होता ऑगस्ट महिन्यात 25 ऑगस्टला की बेदाना बाहेरचा येणारा आयात कर लावा. सरकारनं लक्ष दिलं नाही आणि ह्या सांगली जिल्ह्यातल्या खास करून कुठल्याही लोकप्रतिनिधीने लक्ष दिलं नाही की बेदाण्याला खरंच सांगली जिल्ह्यात एवढा मोठा हब आहे आणि आयात कर लागला पाहिजे अफगाणिस्तानच्या बेदाण्याला. अफगाणिस्तान काय सरकारचा जावाय होई लगे तुम्ही ह्याला बिगर आयात कर लावता. हे बेदानाला आहे ते 260 रुपयाने ह्या व्यापाऱ्याने ज्याने आयात केला, मी सगळ्याच व्यापाऱ्यांना दोष देत नाही, ज्याने आयात केला आहे ज्या व्यापाऱ्यांनी त्यांना जरा शरम आणि लाज वाटायला पाहिजे होती की सांगली जिल्ह्यात ह्या वर्षभरात जरा लोकांना बेदाण्याचे 4 पैसे मिळायला लागलेत. चालू वर्षी सीझन एकदम द्राक्षाचा कमी आहे, माल कमी आहे आणि बेदाण्याचा भाव गेली 8 दिवस झाले 10-10 रुपयानं खाली यायला लागला आहे. काय यायला लागला आहे तर इम्पोर्टेड बेदाना यायला लागला आहे. ह्या ज्या आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांनी मला सगळ्या तमाम द्राक्ष बागायतदार आणि शेतकऱ्यांना सांगायचं आहे की ह्यांनी ह्या बरोबर आज डिसेंबरची तारीख आहे 27 डिसेंबर तारीख आहे आज 2025. आत्ता बेदाना थोडा आला आहे, पण माझ्याकडे जी पेपरच्या माहितीनुसार एक असं आलं आहे की 30 कंटेनर अजून ऑन रोड बेदाना आहे आणि तो कदाचित पुढल्या महिन्यात येईल. ह्या व्यापाऱ्याने ज्याने आयात केला आहे की ह्यांचा उद्देश काय आहे की पुढल्या महिन्यात हा बेदाना आला की फेब्रुवारी महिन्यात हा बेदाना मार्केटमध्ये आणायचा आणि इथलं सगळं मार्केट बेदाण्याचं पाडायचं आणि फेब्रुवारी महिन्यात नवीन बेदाना शेतकऱ्यांचा येतोय आणि नवीन बेदाना शेतकऱ्यांचा आला की तो कमी दरात खरेदी करायचा, तो स्टॉक करायचा आणि पुन्हा इम्पोर्टच्या नावाखाली दर पाडून स्टॉक करून पुन्हा साधारणपणे मेच्या एंडला सगळ्या बेदाण्याचा भाव पुन्हा दुपटीनं करायचा. असा पैसे मिळवायचा ह्या सगळ्या आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांचा खेळ आहे. आता ह्यो खेळ सगळ्या व्यापाऱ्यांना माझी विनंती आहे की सॅम्पल काढला. सगळी अन्न प्रशासन विभागाला माझी विनंती आहे की तुम्ही हा बेदाना अफगाणिस्तानातनं आला आहे, हा बेदाना रेसिड्यू टेस्ट केल्याशिवाय विक्री होता कामा नये. हे बेदाना आम्ही सॅम्पल काढलेले आहे आणि ती पण आहे दुसरे बघा तिथे एक सॅम्पल आहे की ओरिजिनल आहे आणि ती प्रोसेसिंग केलेली ती सॅम्पल आहे आणि ही सगळी सॅम्पल आता आमच्याकडे ठेवतोय. ही एक सॅम्पल घ्या रे, ही पण प्रोसेस केलेली सॅम्पल घ्या. ह्यो बेदाना सगळा आम्हाला अन्न प्रशासन याच्यात तपासणी देऊन हा बेदाना रेसिड्यू फ्री असल्याचा रिपोर्ट आल्याशिवाय विक्री करून देऊ नये. माननीय कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे, हा पत्रकार बंधूंनी उद्याच्या उद्या आमचा सगळा सोशल मीडियावर व्हिडिओ जाईल. हा बेदाना सांगलीच्या कलेक्टर साहेब आमचे काकडे साहेब शेतकरी कुटुंबातले आहेत, त्यांनीसुद्धा सगळी चौकशी करून ज्याने हो बेदाना ज्या स्टोरेजला आहे तो सगळा बेदाना सील करावा. जोपर्यंत आरोग्याला घातक नाही रेसिड्यू फ्री बेदाना आहे अफगाणिस्तानचा तो सिद्ध होत नाही तोपर्यंत कलेक्टर साहेबांनी ह्या बेदाण्याला विक्रीची बंदी घालावी. माझा विश्वास आहे कलेक्टर साहेब तुमच्यावर. दुसरं ह्याच्या पुढे जाऊन सांगली, तासगाव, पंढरपूर, सोलापूरच्या मार्केट कमिटीत हा बेदाना जे मार्केट कमिटी आहेत सभापती महोदय आहेत आणि ज्यांचा राजकीय तिथं वरदहस्त असेल किंवा त्या मार्केट कमिटीवर त्यांची सत्ता असेल अशा नेते मंडळींना पण माझी विनंती आहे एक बागायतदार शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून की तुम्ही हा बेदाना ज्याने आयात केला आहे त्यांचं विक्री लायसन रद्द झालं पाहिजे. बरोबर. कारण
एवढं आम्ही सांगून सुद्धा, मोर्चा काढून सुद्धा जरा का आम्हाला कुठं शेतकऱ्याला यंदा माल कमी आहे बागायतदारांना द्राक्ष. आम्हाला वाटलं दरात कुठेतरी 4 पैसे आमचं होऊन मेळ खाईल. आज आम्ही पोराबाळाला लकान बिस्किटचा पुडा नेत नाही 5 रुपयाचा. आम्ही सगळं इथं लावतोय वरदान. आता आमचं करतोय, शेतकरी कुटुंब हालात राहतोय सगळा बागायतदार. त्याला कर्ज महिना झाली आणि तुम्ही आयात करून दर पाडायला लागलाय. त्यामुळे मार्केट कमिटीच्या चारी पण ज्याने इम्पोर्ट केला नाही. थांबा, जर तुम्हाला माहिती नाही मिळाली ना कोणाला, माझ्याकडे ह्यांच्या सगळ्या कुंडल्या आहेत. हो का, ही कागद घेऊन आलोय. कुणी किती आयात केलाय ना, ही सगळी माझ्याकडे कागद आहे. ही कागद आहे सगळी. बघा, ही सगळी कागद आहे. अजून कागद माझ्याकडे आहेत कुणी कोणी आयात केलाय. आणि ह्या आयात करणाऱ्याने एका दणक्यात बेदाना मला सांगलीच्या मार्केट कमिटीत विकता कामा नये. आंदोलन होणारच आहे. आता आंदोलन माझ्या डोक्यात होतं जुलै महिन्यात करायचं, बेदानाला आयात कर लावा म्हणून अफगाणिस्तानच्या. पण आता विषय ह्यो ह्या 15 दिवसातच तुम्हाला कळेल, तुम्हाला दावतच आंदोलन कसं असतंय ती. अरे 15-20 हजार लोकांना 50,000 शेतकरी गोळा करतोय 15-20 दिवसात. तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही नुसतं ह्यो बेदाना मार्केटमध्ये आणूनच दाखवा सांगली याच्या चौथ्यात. ह्यो बेदाना सगळा लॉक झाला पाहिजे. ह्यो बेदाना रेशिड्यूचा बेदाना आहे. ह्यो आमच्या भारतातल्या जनतेला खायला घालू नका. जर शेतकऱ्यांचा उद्रेक व्हायला लागला तर प्रशासन जबाबदार राहील. ह्या बेदाण्याला पूर्णपणे लॉक करा, विक्रीस बंदी घाला. माननीय कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे, जिल्ह्यातल्या सगळ्या आमदार खासदार साहेबांना सगळ्यांना विनंती माझी, ह्या बेदाना बाहेर पडता कामा नये. जर खऱ्यानंच सगळी जर लोकप्रतिनिधी आमचं असाल शेतकऱ्यांची पोरं, तर तुम्ही ह्याच्यावर उद्या आमच्याबरोबर शेतकऱ्याबरोबर रस्त्यावर असला पाहिजे. आणि ज्याला कोणाला वाईट वाटत असेल की बाबा आम्हाला जमत नाही, तर त्यांचा बी हिशोब करायला मग आम्ही समर्थ आहे. आता आम्हाला काय आगापिछा बघायची गरज नाही. सगळ्यांनी आम्हाला साथ दिली पाहिजे बागायतदारांना. कुठल्या लोकप्रतिनिधीने ह्या जर मागं पाय काढला तर मग पुन्हा ह्या सांगली जिल्ह्यातली, सोलापूर जिल्ह्यातले आमच्या बेदाना उत्पादक, द्राक्ष उत्पादक महाराष्ट्रातला सगळ्या एका बाजूला हिशोब लावल्याशिवाय सोडणार नाही. एवढा आमचा उद्रेक आहे. काय आमची हालत आहे बागायतदारांची ते आम्हाला माहीत आहे. एका बाजूला तुम्ही नुकसान भरपाई दिली नाही, दुसऱ्या बाजूला तुम्ही बेदाना आयात करता. त्या बेदानाच्या आयात, अफगाणिस्तानच्या बेदानाला आयात कर लावत नाही. ह्यो बेदाना आता माझ्या माहितीप्रमाणे ह्यो सगळा बेदाना चायनाचा आहे. ह्यो चायनाचा बेदाना अफगाणिस्तानमध्ये आला आहे. आणि ह्यो अफगाणिस्तानमध्ये चायनानं आणून अफगाणिस्तान मार्गे ह्यो भारतात आला आहे बेदाना. ह्यो बेदाना चायनाचा आहे. मी परवा जागतिक बेदाना परिषदेला साऊथ आफ्रिकेत होतो. जगातला कुठला बेदाना कसल्या कलरचा आहे सगळा मला माहीत आहे. 10 दिवस झाले नाहीत, उद्या 1 महिना होतो मी तिथं होतो. काल ह्या वेळेला मी अफगाणिस्तानमध्ये होतो 1 महिन्यापूर्वी. बेदाना परिषद आम्ही लोकांनी द्राक्ष संघ जीवापाड, तिथं बेदाण्याचा भारत सभासद नव्हता, तो 60 वर्षात आम्ही सभासद केला. जागतिक लेवलला बेदाण्याचं सांगली मार्केट, सोलापूर मार्केट, पंढरपूर मार्केट जागतिक लेवलला आम्हाला न्यायसाठी, देशातलं एकमेव मार्केट आणि जगातलं मार्केट आम्हाला करायसाठी आम्ही धडपडतोय. गेले अनेक दिवस आम्ही बायका पोरं सोडून तिथं सगळ्या शेतकऱ्यांचं भविष्य उभा करायला लढायला लागलोय. आमची तरुण पोरं ह्या शेतीत घातले, द्राक्ष शेतीत, त्यांच्या डोळ्यापुढे अंधार उभा करायला लागला का तुम्ही असलं करून? उद्या आम्ही काय करायचं? त्या पोरांनी बागा काढायला लागले या जिल्ह्यात, महाराष्ट्रात, तरी शर्म वाटाणं झाल्या सगळ्यांना. लकान द्राक्ष शेती निघायला लागली ह्या असल्या वागण्यानं, तरी तुम्हाला शर्म कशी वाटत नाही? तुम्ही कशासाठी लागला हे करायला? अरे एखादं वर्ष जरा 4 पैसे कमी झाले, थांबा की जरा. 2 महिन्यात बेदाना येतोय, 2 महिन्यात बेदाना फेब्रुवारीत घेतला येतोय, या सीझन चालू होतोय. तुम्हाला अशी काय घाई उठल्या लगी बेदाना आयात करायची? तुमच्या चाली जर ह्या शेतकऱ्याच्या मुळा उठत असतील तर सोडणार नाही. तुम्ही सगळ्याचा नाद करा. पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ह्या महाराष्ट्रातला सगळा शेतकरी मी माहीत नाही, मारुती चव्हाण माहीत नाही असा शेतकरी नाही, बागायतदार नाही. आणि जो कोण शेतकऱ्याच्या, आमच्या बागायतदारांच्या प्रपंचात मीठ कालवल त्याला सोडणार नाही. माझं नाव मारुती चव्हाण आहे. आणि शेतकरी किती आणतो रस्त्यावर ती पण बघा तुम्ही. फक्त ह्यो बेदाना तुम्ही इकूनच दाखवा, तुम्हाला दावतो काय आहे ते. मग इथनं पुढे क्रांतिसिंह नाना पाटलाच्या विचाराच्या अवलाद कशी असते ती दाखवतो तुम्हाला. ही गोष्ट तुम्ही लखानो हे असल्या प्रकारनं बेदाना आणून आमच्या इथं आणायला लागलाय, द्या लागलाय. आमच्या शेतकऱ्याच्या चुलीत पाणी वाचायला लागलाय. तुम्हाला का सोडायचं? लवकरच तारीख मी सगळ्या बागायतदारांना कळवतो. ह्याचा उद्या नाही तर परवा दिवशी ह्याचा पर्दाफाशच करतो. आणि शेतकरी बंधू, सगळ्या बागायतदार बंधूंनो, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही डोक्यातनं काढा, मेलो तरी चालेल, मागं हटणार नाही.
आणि मॅनेज कोणाला होणार नाही. जर मॅनेज झालो तर त्या आयला ह्या चौकात जाऊन फास लावून मारीन, सोडणार नाही. पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, कसा ऐकते ती बेदाना, कसा आयात करते ती, एवढं सांगून सुद्धा या हरामखोराने बेदाना आयात केला. मागल्या वर्षी सांगितलं होतं 6 महिन्यापूर्वी मोर्चात, बेदाना आयात करू नका, जो कोण आयात करत आणि ह्या तासगाव सांगलीच्या मार्केटमध्ये येऊन देऊ नका, हे सगळं आम्ही सांगितलं होतं. तरी सुद्धा यांचं एवढं धाडस वाढतंय. तुम्हाला का सोडायचं आम्ही? ओके, थँक्यू.